मुंबई अहमदाबाद महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। वाहतूक कोंडीमध्ये 4 ते 5 तास नागरिक अडकून पडले आहेत। या अडकलेल्या प्रवाशांना वाहन चालकांना आता नजीकचे ग्रामस्थ मदतीसाठी सरसावल्याचं देखील पाहायला मिळतं। पेल्लार गावातील मुस्लिम बांधवांकडून पाणी, वेफर्स, सरबत त्याचबरोबर इतरही खाद्यपदार्थांचं वाटप या वाहन चालकांना करण्यात येत आहे। प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता मुस्लिम बांधवांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून एक सामाजिक सलोख्याचं दर्शन देखील घडल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे सर्वत्र कौतुक देखील होत आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या वाहतूक कोंडीमुळे अनेक नागरिक, प्रवासी आणि वाहन चालक त्रस्त आहेत। मात्र या त्रस्त असलेल्या वाहन चालकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न हा इथल्या वसईच्या पेल्लार येथील मुस्लिम बांधव करतायत। आपण पाहू शकतोय हे खाण्याचे काही पाकिटं आहेत आणि त्याचप्रमाणे पाण्याच्या बाटल्या आहेत। त्या हे जे वाहन चालक तासन तास प्रवासात अडकलेले आहेत त्यांना पाणी देऊन एक माणुसकी जागृत असल्याचं हे दाखवत आहेत। आपण या ठिकाणी काही मुस्लिम बांधव आहेत। दादा, काय सांगाल, आपलं नाव काय आणि कशा पद्धतीने हे काम सुरू आहे तुमचं? माझं नाव दिलावर शेख, मी पेल्लारचा रहिवासी आहे। तसेच आमच्या गावातले जे यंग ब्रिगेडियर हा नईम नजरिया यांनी संपूर्ण जास्ती पुढाकार घेतलेला आहे आणि यांनी सकाळ बसून आतापर्यंत हे कार्य चालू आहे। जिथपर्यंत ट्रॉफिक राहील तिथपर्यंत आम्ही हे कार्य चालू ठेवू अशी सर्वांची इच्छा आहे। काय काय तुम्ही हे जे वाहन चालक आहेत प्रवाशांना काय काय तुम्ही पाणी दिले, वेफर दिले, सरबत दिले, केले दिलेले आहेत। म्हणजे भरपूर जे काही येईल प्रत्येक माणूस आपल्या आपल्या परीने जे काही सहकार्य करतात ते घेऊन येतो आणि इथे वाटपाचं कार्य चालू आहे। देशात वेगवेगळ्या तणावाचं वातावरण असताना आपण एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल काय? तसं सर बघितलं जात तर आमचा वसई तालुका हा अपवादच आहे पूर्वीपासूनच। आता पण देवजी लास्टपर्यंत अपवादच ठरणार आहे। देशात काही माहोल असला तर आमचा वसई तालुक्याचा माहोल हा बंधू भावाचाच राहणार आहे। दादा, काय सांगशील, कशा पद्धतीने काम सुरू आहे? कैसे चालू है काम? भाई काम ये सुबह हम लोग 2 बजे से कर रहे हैं। हमारे नईम भाई जो हमारे यहाँ के स्थानिक है, नईम भाई काय सांगा? नईम भाई का फोन आया कि भाई आओ हम लोग कुछ करना पड़ेगा। पब्लिक 8-8, 10-10 घंटे से परेशान थी, नहीं पानी था, नहीं क्योंकि रास्ते में कोई होटल ही नहीं है, तो ड्राइवर लोग के लिए खाना पीना कुछ भी नहीं था। तो हम लोग जो प्राथमिक जो पानी रहता है, शरबत रहता है, जो बनाना, जो मतलब चाय नाश्ता बोलते, हम लोग जो हो सका, हमसे जो बन सका वो एक इंसानियत के नाते हमने किया। नईम भाई, तुम्ही या ठिकाणी मोठा एक धोक्याचं पण दिसतंय, कधी कधी ट्रॅफिक सुरू होते आणि आपले जे सहकारी आहे त्यांना भीती पण लागण्याची पण भीती आहे। अशा परिस्थितीत तुम्ही जीवावर उदार होऊन हे काम करताय। हम लोग यहाँ पे जो भी है हमारे पेल्लार के बच्चे लोग है ना, रिस्क पे काम कर रही है। गाड़ी देखो आप लोग कितना आजू बाजू में जा रहा है और उन लोग ने पूरा मतलब तैयारी करके रखे हर एक चीज का, अपने अपने हिसाब से काम कर रहे हैं, चाहे वो पैसे से हो या टाइम से हो, सब अपने अपने हिसाब से काम कर रही है। आप नक्कीच हे जे पेल्लार येथील हे बांधव आहेत यांच्याकडून एक माणुसकीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला अडचणीत सापडलेले वाहन चालक आहेत यांना पाणी आणि खाण्याचं साहित्य देऊन एक माणुसकीचं आगळं वेगळं दर्शन यांनी दिलेलं आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी,